क्या बात आहे. नजमाताई येईपर्यंत झोपडीवरची फार सुंदर रचना आपण ऐकली. दोन शेर आठवले की झोपडीला दार नाही आजही, का तिचे सरकार नाही आजही. की झोपडीला दार नाही आजही, का तिचे सरकार नाही आजही. रोज कष्टाचीच कामे केवढी, अरे का तिला रविवार नाही आजही. झोपडीला दार नाही आजही, का तिचे. प्रथम मी अण्णांना आभार मानते की त्यांनी आमच्या कवितेला, आमच्या शब्दांना संधी दिली आणि अण्णाविषयी एक चारोळी सादर करते. आणि अण्णावर रात्री मी छोटीशी कविता तयार केली आहे, त्या अण्णाने स्वीकार करावी आणि त्यानंतर माझी मी कविता सादर करते. अण्णाविषयी यावर सांगते. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता अन्ना, हौसलों से उड़ान होती है. आदरणीय अण्णा, कविता आमच्या मिस्टरांना वाचून दाखवली. म्हटलं अण्णांना आवडेल का? म्हणले 100% आवडणार, तू सादर कर, संधी आली आहे. कवितेत छोटी कविता आहे. आदरणीय अण्णा, असंघटित मजुरांच्या हक्कांसाठी अण्णाच्या हाती संघर्षाचा कोयता. ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवून मोकळ्या केल्या ऊसतोड कामगारांच्या सुखाच्या वाटा. गोरगरिबांच्या सुखदुःखात सदैव अण्णा आपण उभे असतात, म्हणून आपणाला गोरगरिबांचे तारणहार असे म्हणतात. गोरगरिबांचे अण्णा तारणहार, जनसामान्याचा अण्णा आधार. अण्णा आपण लोकप्रिय आमदार, उत्तराखंड धगपुटीतही दिला गरजूंना आधार. बीड जिल्ह्याची आपण आन बानशान, आम्हाला आहे अण्णा आपला मनापासून अभिमान. आपल्या वाढदिवशी खूप आयुष्य मिळो हीच अण्णा आपणास शुभेच्छा. सय्यद शेख फॅमिलीकडून जीवनातील प्रत्येक पूर्ण इच्छा हीच शुभेच्छा. माझ्या कवितेला सादर करते मी. सादर करण्यापूर्वी एक चारोळी म्हणते. ढाल तोडून वार करतात तिला तलवार म्हणतात. ढाल तोडून वार करतात तिला तलवार म्हणतात. या महाराष्ट्रात एकच राजे होऊन गेले, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. वाघासारखे लढायला काळीच पण वाघाचीच लागते, म्हणून तर राजे आमची मान सदैव तुमच्या चरणावर झुकते. कवितेचं नाव आहे शिवराय तुम्ही पुन्हा या. शिवराय तुम्ही पुन्हा या. माणुसकी नाही उरली, राक्षसी वृत्ती उदयास आली. माणसातली माणुसकी जागवायला आणि नव्याने भारत देश पुन्हा घडवायला. शिवराय तुम्ही पुन्हा या. शिवराय तुम्ही पुन्हा या. आई बहीण नाही सुटली, कोवळ्या कळीची इज्जत लुटली. स्त्री अत्याचार कायमचा संपवायला, बलात्कारी अत्याचारांना शिक्षा द्यायला, नराधमांचा शिरच्छेद करायला. शिवराय तुम्ही पुन्हा या. शिवराय तुम्ही पुन्हा या. सासरच्या जाचामुळे तिने आत्महत्या केली. हुंड्यासाठी सासरच्यांनी सून मारली. मुलगी आहे म्हणून स्त्रीभ्रूण हत्या झाली. भर रस्त्यावर ऍसिडची ती शिकार झाली. स्त्री सन्मानाचे महत्त्व सांगायला. शिवराय तुम्ही पुन्हा या. शिवराय तुम्ही पुन्हा या. धर्म जातीवरून भेदभाव होऊ लागला, विनाकारण दंगा पेटू लागला. पोटचा मुलगा जन्मदात्यांना आता वृद्धाश्रमात सोडू लागला. माता पित्याचे महत्त्व सांगायला. शिवराय तुम्ही पुन्हा या. शिवराय तुम्ही पुन्हा या. म्हणून शेवटी एवढंच म्हणते, तुमचे आमचे नाते काय? बोला, तुमचे आमचे नाते काय? तुमचे आमचे नाते काय? धन्यवाद. धन्यवाद.